नाशिकच्या शेकडो युवकांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट या पक्षामध्ये शुक्रवारी दिनांक 21 फेब्रुवारी रोजी उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे। यावेळी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे, महिला जिल्हाध्यक्ष मनालीताई जाधव, समाधान जगताप, बाळासाहेब सोळचे, निलेश जाधव यांच्या उपस्थितीत पुष्कराज गायकवाड, चेतन वाघमारे, धनराज गायकवाड, संदीप भालेराव, मनोज गायकवाड, भिक्षण शेवाळे, साईनाथ जाधव, स्वप्नील पगारे, राहुल भालेराव, कैलास गरुड, मनोज दोंदे, नरेश वाघमारे, सोनू दानी व तसेच पेट्रोल मेहरदाम व तसेच आरटीओ येथील तरुण मुलांचा पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्राविषयी बोलताना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी अधिक माहिती दिली। मी या कट्टर भीम सैनिकांचं मी अभिनंदन करतो, आभार मानतो। जरी माझ्या मागे सर्व धर्मसंभाव प्रकाश लोंढे नाव जरी असलं तो आपल्याला सर्व जाती धर्माच्या लोकांना विश्वासात घेऊन आगामी महानगरपालिकेची तयारी आपण जल्लोषात केली। आपण बघितलंय की खासदारकी आमदारकी झाली आपण तुटून पडलोय आणि तोच प्रभाव त्याच पद्धतीने जिथे जे संधी मिळेल तिथे तिथे माझ्या कार्यकर्त्यावर जी जबाबदारी नेटाची देण्यासाठी मी जिद्दीने प्रयत्न करतो। आज या प्रवेश सोहळ्यासाठी विशेष उपस्थिती म्हणून रिपब्लिकन पक्षाचे धुरंधर ज्येष्ठ नेते सन्माननीय रमेशजी मखासरी असतील, सन्माननीय शशीभाऊ वाघ असतील, सन्माननीय प्रभाकरजी जाधव साहेब असतील, हे नेते उपस्थित राहिलेत। मला परत माझ्या कार्यकर्त्याचा सार्थ अभिमान आहे की अशाच पद्धतीने गतिमान पद्धतीने चळवळ करण्यासाठी विशेष माझी भगिनी लक्ष्मीताई ह्या सुद्धा उपस्थित आहेत। त्यांचं पण मनापासून अभिनंदन करतो। आपण अशाच पद्धतीनं एका दिलानं एका ताकदीनं परत एकदा सांगतो, पक्ष म्हणून नव्हे तर आपल्याला परिवार म्हणून कामकाज करायचंय, परिवाराच्या सुखदुःखामध्ये आपल्याला धावायचंय। जनतेचे जी गाऱ्हाणे असतील, शासनाच्या अनेक योजना आहेत, त्या योजनांचा प्रभावीपणे कशी अंमलबजावणी करता येईल, जनतेप्रती कसं देता येईल, त्या जिद्दीने आपल्याला कामाला लागायचंय। आणि आगामी 2 मार्च काळाराम मंदिराच्या हा ऐतिहासिक सोहळ्यासाठी सुद्धा आपण सज्ज झालात। आपण आताच परत आपल्या ताकदीनं बुद्ध नव्हे असं म्हणणारे लोक होते, त्यांना आता बुद्ध हवे, युद्ध नव्हे, चलो बुद्ध की ओर म्हणण्याची वेळ आली। ह्या प्रवास सुद्धा सामील व्हा। जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान। आज आम्ही लोंढे साहेबांच्या सहकार्याने आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये प्रवेश करत आहोत। आम्ही सगळे पेट्रोल मेहरदामचे भीम सैनिक आहे आणि साहेबांनी आमच्यावर असाच हात ठेवा आणि आम्ही बी त्यांच्या सहकार्याने आम्ही बी त्यांना जे पाहिजे ते नाशिक शहरातून पूर्ण महाराष्ट्रातून म्हटले तरी आम्ही मदत करू त्यांना। आणि इथून पुढे भीम सैनिक हेच नाव गाजायला पाहिजे आता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, फक्त नाशिक शहरात नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये RPI हे नाव व्हायलाच पाहिजे। आणि या आता निवडणुकीमध्ये आपले नगरसेवक हे निवडून यायलाच पाहिजे आणि आपल्या लोकांनी आपल्याला मदत करायलाच पाहिजे। आता सगळ्या गोष्टी सोडून फक्त समाजासाठी झटा, समाजासाठी करा आता, बस एवढंच माझे 2 शब्द बोलतो मी। शिवराय, आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचे नाशिक जिल्ह्याची तोप प्रकाशजी लोंढे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या मेरधाम परिसरातील अख्खे भीम सैनिक आज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पक्षप्रवेश केलेला आहे। साहेबांनी अशीच आमच्यावर आशीर्वाद ठेवून आम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये काम करण्याची संधी त्यांनी दिली। सर्वात प्रथम त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो। थांबतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, सातपूर।